आज आपण निघालेलो ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या बळवंतगड या ठिकाणी, जो की आहे कसारा घाटाजवळ। नाशिकवरून येणार असाल तर तुम्ही इगतपुरीतील घाटनदेवी ह्या मंदिरामागून जो रस्ता जातो वी गावला, त्या रस्त्याने बळवंतगडाला जाऊ शकता। बळवंतगड हा माळ या गावी आहे। माळ गावी पोचल्यावर तुम्हाला थोडी बाईक राईड करावा लागेल, वरती एक 20 मिनिटाची। रस्त्यालगतच गडाची पायवाट आहे। त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आणि वरती चढायला सुरुवात केली। हा खूप उंच गड नाही, एका तासाभरात तुम्ही चढू शकता। न्यू ट्रेकर्ससाठी खूपच चांगली संधी आहे। 630 मीटर आहे फक्त उंची समुद्र सपाटीपासून। थळघाटातील प्राचीन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आलेला। 11व्या शतकात शिल्ला राजा भोज यांनी हा गड बांधला। नंतर तो मोगलांकडे गेला आणि 1662 मध्ये छत्रपती शिवरायांनी तो जिंकला। वरती तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसेल, ज्याला शेंदूर लावलेला आहे। बहुतेक अगोदर मंदिर असावे या ठिकाणी, आता थोडी पडझड झालेली आहे। संरक्षण भिंत देखील होती किल्ल्याची, ती देखील पडलेली आहे, कारण हा किल्ला खूप प्राचीन आहे। 11व्या शतकात बांधण्यात आलेला। थळघाटावरील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणून याला घाटाचा रक्षक असे म्हणतात। त्यामुळे वरून कसारा घाट पूर्ण दिसतो। वर 2 पाण्याच्या टाक्या देखील आहे। त्या ठिकाणी पाणी पिण्याजोगं आहे। आम्ही थोडं पाणी घेतलं तिथून। पाणी हे स्वच्छ आहे, पण थोडी घाण पडलेली आहे पाण्यात। या प्रकारे आपण बळवंतगडाची ट्रॅक कंप्लीट केली। तर अशा नवनवीन ट्रॅकसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सर्वांना जय शिवराय।